भारतीय जनता पक्षाच्या कोणी आमच्याशी संपर्क साधलेला नाही, कोणाशी आमचा संवाद नाही आहे। इंडिव्हिज्युअल जागांवरचे उमेदवार जाहीर करणं हे आमचा आज अधिकार नाही आहे, त्यांचा आमचा काही संपर्क नाही। महाराष्ट्रातून वेगवेगळे नेते वेगवेगळ्या जिल्ह्यातले पवारसाहेबांना भेटायला येतात, त्याच्यामध्ये पवारसाहेब सगळ्यांनाच भेटत आहेत, त्यामुळे स्पेसिफिक अशी काही चर्चा झालेली नाही। साताऱ्याच्या संदर्भात नाही, काही चर्चा नाही। उलट साताऱ्यात महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे मेळावे प्रत्येक तालुक्यात घ्यावेत अशा संदर्भात चर्चा होती, त्यासाठी काही सकाळी 7:30 वाजता 11 वाजताची वेळ होती त्यांची। आणि मोहिते पाटलांचं धैर्यशील मोहिते पाटलांचंही निरोप जो आहे तो घेऊन प्रवीण गायकवाड आले, अशा चर्चा नेमकं काय म्हाडाच्या मोहिते पाटील गट किंवा म्हाडाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कोणी आमच्याशी संपर्क साधलेला नाही, कोणाशी आमचा संवाद नाही आहे। आम्ही आमचा उमेदवार ठरवत आणलेला आहे, आम्ही योग्य वेळी तो नाव जाहीर करू आणि आमचा उमेदवार त्या ठिकाणी सक्षमपणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने किंवा आमचा मित्र पक्षाच्या वतीने आम्ही उभा करू। ऐन वेळेला तुम्ही दुसरा आलेला उमेदवार जानकर किंवा धैर्यशील पाटलांसारखा देणार नाहीत का? असं जर आपला उमेदवार ठरत आलाय तर ठरत आलाय आमचा उमेदवार, नवीन आलेला देणार नाही का ऐन वेळेला? जानकर हे आमच्याशी यापूर्वीपासून संपर्कात आहेत आणि दुसरं तुम्ही नाव घेतलं त्यांचा आमचा काही संपर्क नाही। ते आता आमची महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटप झालेलं नाही, त्यामुळं इंडिव्हिज्युअल जागांवरचे उमेदवार जाहीर करणं हे आमचा आज अधिकार नाही आहे। आम्हाला ती जागा मिळाल्यानंतर आम्ही त्या बाबतीतले उमेदवार जाहीर करायचं काम करू।